ओंकार घेऊयात सुरुवातीला. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसून घ्यायचंय. मान पाठ ताठ सरळ, दोन्ही हातामध्ये ज्ञान मुद्रा, दृष्टी समोर मिटलेली. दीर्घ श्वास थोडा, परत एक दीर्घ श्वास, परत एक दीर्घ श्वास. ओंकार घेऊया. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. योगेन चितस्य पदेन वाचा बलं शरीरस्य वैदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. मी आता दर्शन करून घ्यायचं. तशा रीतीने डोळे उघडून घ्यायचे. सूक्ष्म व्यायाम घेऊयात लगेच, लवकर लवकर थोडा. एक 5 मिनिटामध्ये घेऊया. उभा राहायचं आहे, दोन्ही हात समोर. 1, 2, 3, 4, 5. पूर्ण. 1, 2, 3, 4, 5. दोन्ही मोठी जोडून घ्या. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा परत समोर. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा दुसरा प्रकार. 1, 2, 3, 4, 5. दुसरा प्रकार. 1, 2, 3, 4, 5. दुसऱ्या बाजूने करूयात. 1, 2, 3, 4, 5. नेक्स्ट. दोन्ही हातावरती घ्यायचे. श्वास घे. 2, 3, 4, 5. थोडा रोटेशन घेऊया. 1, 2, 3, 4, 5. वेगवेगळ्या दिशेने. 1, 2, 3, 4, 5. या बाजूने घेऊया. 1, 2, 3, 4, 5. वेगवेगळ्या दिशेने. 1, 2, 3, 4, 5. दुसरा प्रकार घेऊया. दोन्ही हाताने घेऊ. रोटेशन. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4, 5. थोडा दुसरा प्रकार. इंटरलॉक करायचे दोन्ही हात वरती. सरळ वर. सरळ वर. 1, 2, 3, 4, 5. थोडा परत दुसरा प्रकार. वरती बाजूला. 1, 2,
3 4 5 थोड़ा परत नेट खाली 1 2 3 4 5 थोड़ा मानेचे प्रकार घेऊयात. बाजूला समोर बाजूला समोर समोर समोर. दुसरा प्रकार समोर 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 समोर. पूर्ण मागे 1 2 3 समोर. परत एक पूर्ण मागे 1 2 3 समोर. परत एक पूर्ण मागे 1 2 3. दुसरा प्रकार घेऊयात लगेच. श्वास घेत एका बाजूला झुकायचा आहे. 1 2 3 थोडा. परत एक दुसऱ्या बाजूने 1 2 3 थोडा. परत एक श्वास घेत 1 2 3 दुसऱ्या बाजूने 1 2 3. पायामध्ये थोडस अंतर. श्वास घेत झुकायचा. 1 2 3 थोडा. परत 1 2 3 थोडा. परत 1 2 3 दुसऱ्या बाजूने 1 2 3. दुसरा प्रकार घेऊयात लगेच. श्वास घेत मागे समोर समोर 2 3 4 5 थोडा. आजच्या तासामध्ये सूर्यनमस्काराचे एक राऊंड घेऊयात आपण. 1 2 3 4 5. दुसरा प्रकार 1 2 3 4 थोडा. सूर्यनमस्कार घेऊयात. एका बाजूला थांबायचं आहे मॅटच्या कोणत्या तरी. सावधान स्थितीमध्ये दोन्ही हातामध्ये नमस्कार मुद्रा. नमस्कार स्थिती. आता श्वास घेत दोन्ही हात खोलायचे असे आणि पूर्ण मागे झुकायचा. बरोबर आहे. श्वास घेत दोन्ही हातामध्ये नमस्कार मुद्रा. श्वास घेत मागे झुका. समोर एक पाय पुढे. दोन्ही पाय परत एक पाय समोर. दोन्ही पाय मागे झुकायचं आहे आणि परत नमस्कार तिथे. आणखीन एक घेऊया. नमस्कार. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. एक पाय मागे. दोन्ही पाय थांबूया. बसून घ्यायचं. कुठपर्यंत आलो होतो आपण? काय झालं होतं गेल्या वेळेस? प्राणायामाचा भाग चालू होता. हो सर, प्राणायामाचा.
कोणते अनुलोम कोणते प्राणायाम? भ्रामरी. त्यामध्ये सर म्हणजे मी अटेंड केला नाही तो क्लास. ठीक आहे, ठीक आहे. हा. अनुलोम विलोम. शीतली, हा, शीतकारी आणि भस्त्रिकापर्यंत. भस्त्रिका चालू बरोबर आहे. तिथपर्यंत मी हो. भस्त्रिका पाहिलेली होती, त्याची माहिती घ्यायची राहिली होती तेवढं फक्त. हो सर हो. सर्वच प्राणायाम पाहिलेले होते, फक्त माहिती घ्यायची राहिली होती. पण आणखी सर शीतली. इन्फॉर्मेशन झाली, शीतकरी पर्यंत माहिती झाली. हो, आता भस्त्रिकाचं चालू आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर आणखीन 2 आहेत प्राणायाम तुम्हाला. एक आहे उज्जयी आणि दुसरा आहे भ्रामरी. ते 2 प्राणायाम बघूयात. भस्त्रिका तुम्हाला नाही. अनुलोम विलोम, शीतली, शीतकारी, उज्जयी आणि भ्रामरी हे प्राणायाम आहेत तुम्हाला. हे भस्त्रिका एक त्या दिवशी जास्तीचं झालेलं होतं. भस्त्रिका तुमच्या अभ्यासक्रमाला नाही. तर त्यातील 2 प्राणायाम बघूयात आपण राहिलेले ते उज्जयी आणि भ्रामरी. उज्जयी बघूयात. ध्यानात्मक आसनात बसायचंय कुणी पण. दोन्ही हात गुडघ्यावरती, ध्यान मुद्रा. आणि उज्जयीचा श्वास घेताना घशामध्ये थोडस अंकुंचन करायचं आहे. आणि एक प्रकारचा आवाज, जसं की माणूस झोपल्यानंतर बोरल्यासारखा आवाज येतो, त्याप्रमाणे एक प्रकारचा आवाज निर्माण करायचा आहे. आणि दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा आहे. पुन्हा नंतर कुंभक आणि कुंभकानंतर डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास सोडायचा आहे. बघूयात, 3 चक्र करूयात सर्वजण. ताट बसायचं आहे, श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडा डाव्या नाकपुडीने. परत 1 चक्र करूयात. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. परत 1 चक्र करूयात. श्वास घ्या. जालंधर कुंद अंतरकुंभ. 1 2 3. सावकाश मान उचलायचे आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. डोळे उघडायचे सावकाश. हा आहे आपला उज्जयी प्राणायाम. ठीक आहे. लगेचच त्याच्या पुढचा प्राणायाम बघूयात. भ्रामरी. भ्रामरी करताना मुद्रेची गरज पडते. तिचं नाव आहे षण्मुखी मुद्रा सुद्धा आपण तिला म्हणत असतो. त्यामध्ये काय काय करावं लागतं बघा. ही 2 जी बोटं आहेत ती आपल्या डोळ्यावरती येतील. कोणती? मध्यमा आणि अनामिका. बरोबर आहे. ही 2 बोट डोळ्यावर येतील. एक बोट भुवयांच्या वरती आणि करंगळी जी आहे ती नाकाच्या जवळ येईल. बरोबर आहे. आणि डाव्या बोटाच्या हाताच्या अंगठ्याने हे कान बंद करायचं आहे. अशा पद्धतीने बघूयात मुद्रा एकदा. अशा पद्धतीनं कान बंद करून घ्यायचे आणि दोन्ही नाकाने श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास. त्यानंतर मच गुंजन करायचं आहे. आता बघा, ओंकार करताना आपण कसं करतो? अ, उ आणि म तिन्हीचा पण आपण उच्चार करत असतो. परंतु भ्रामरीमध्ये
जसं भुंगा गुंजारव करतो, बरोबर आहे. भ्रामरीमध्येच त्याचा अर्थच तसा आहे की भ्रामरी म्हणजेच भ्रमर. भ्रमर ज्याप्रमाणे गुंजन करतो त्याचप्रमाणे आपल्याला गुंजन करायचं. अगोदर बघा एकदा, त्यानंतर सर्वजण करूया. मुद्रा बांधून घ्यायची. दीर्घ श्वास. आता सर्वजणच करूया, समजलेलं असेल सर्वांना. परत एकदा 3 चक्र घेऊया. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. मुद्रा सोडायची आहे. सावकाश हलगर्जीच्या रीतीनं डोळे उघडून घ्यायचे. हा झाला आपला ब्राह्मरी प्राणायाम. प्राणायामापैकी इथं आपलं पूर्ण होतं. त्याच्यानंतर आहेत क्रिया. त्या अगोदर भस्त्रिका नाही, उज्जयी आणि भ्रामरीचे फायदे बघूया काय आहेत नेमकं. तर उज्जयी करताना आपण काय करत असतो, गळ्यामध्ये अंकुंचन करून एक प्रकारचा आवाज त्या ठिकाणी निर्माण होत असतो. म्हणजेच श्वास जो आहे तो आपल्या घशाला चिटकून जात असतो आणि तिथल्या अवयवांचं एक प्रकारचं घर्षण त्या ठिकाणी निर्माण होतं गळ्यामध्ये, आणि एक प्रकारचा आवाज निर्माण होतो, बरोबर आहे. म्हणजेच घशातील जे अवयव आहेत, घशातील अवयवांना एक प्रकारचा व्यायाम देण्याचं कार्य ही उज्जयी प्राणायाम करत असते. तर मग घशातील अवयव काय काय आहे, तो काय सांगता येईल घशामध्ये? माहित आहेत का घशातील अवयव काय आहेत? थायरॉइड ग्रंथी आहे सर घशामध्ये. काय? थायरॉइड ग्रंथी आहे आणि स्वरयंत्र आहे. बरोबर आहे. स्वरयंत्र आहे, थायरॉइड आहे, बरोबर आहे, पॅराथायरॉइड आहे, आणि टॉन्सिल्स टॉन्सिल्स आहेत. मग ज्यावेळी आपण हा प्राणायाम करतो त्यावेळी या अवयवावरती ताण येतो, एक उत्तम प्रकारचा ताण तिथं निर्माण होतो, घर्षण निर्माण होतं. त्यामुळे त्या अवयवांना एक चांगला उत्तम अशा प्रकारचा व्यायाम भेटतो. म्हणजेच थोडक्यात यांचं आरोग्य सुधारतं. याच्या फायद्यामध्ये काय काय सांगता येईल आपल्याला? तर घशाचे विकार असतील, त्यामध्ये काय टॉन्सिलिटिसचा त्रास आहे, वारंवार घसा दुखणं आहे, बरोबर आहे. तसेच मुलांचा तोतरेपणा आहे, बरोबर आहे. आणि आवाजाशी संबंधित कंठ मधुर असावा, बरोबर आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला हा प्राणायाम करता येईल. आणखीन थायरॉइडची जी समस्या आहे ज्यांना ज्यांना, अशा व्यक्तींना सुद्धा हा प्राणायाम उपयोगी ठरणार आहे. आणखीन काय सांगता येईल याच्यामध्ये? कोणी करायचा नाही सांगू शकाल का? उज्जयी प्राणायाम कोणी करायचा नाही?
सांगता येईल? तर थायरॉइडचे ऑपरेटिव्ह वगैरे झालं असेल तर. थायरॉइडचे ऑपरेशन वगैरे झालेले असेल तर, किंवा आणि टॉन्सिल. गलगंड विकार म्हणजे जो ह्याचा आहे बरोबर आहे. तिथं ऑलरेडी ते ग्रंथीतलं सूज आलेली असती हो. त्याच्यामुळे. छान. आता टॉन्सिलिटीस साठी आपण सांगितलंय फायदा, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये हाई सुद्धा बीपी हाई बीपी रहता है तो उसमें। ठीक आहे. बरोबर. 3 सांगा एकत्रित आता कोणीतरी. गलगंड विकार, थायरॉइडचं ऑपरेशन वगैरे झालेलं असेल, किंवा टॉन्सिलिटीचं ऑपरेशन झालेलं असेल, आणि उच्च रक्तदाब. 3 सांगा एकदाच कोणीतरी. थायरॉइडचे ऑपरेशन झाले असेल तर नंतर गलगंड विकारामध्ये आणि टॉन्सिलायटिसचं ऑपरेशन झालं. फायदे सांगा. ठीक आहे. घशाचा त्रास असेल तर नंतर म्हणजे स्वरभेद म्हणजे आवाज चांगला होण्यासाठी, नंतर थायरॉइड उपयुक्त आहे. आणि टॉन्सिलचा त्रास असेल तर. बरोबर. तर बघा, टॉन्सिलिटीसचा त्रास करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. पण ज्यावेळी तुमचे टॉन्सिल सुजलेले असतील, दुखत आहेत, अशा वेळी नाही करायचं. थांबायचंय तिथं थोडी विश्रांती घ्यायची, आणि दुरुस्त झाल्यानंतर मग मात्र करायला काही हरकत नाही. जेणेकरून पुढं जे दुखणारे आहेत, टॉन्सिल्स त्रास होणार आहे, तो कमी होईल आपला. आणि आताच टॉन्सिल्स आपले आजच सुजलेले आहेत, आजच घसा दुखतोय, तिथं मात्र आपण करायचं नाही लगेच. बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा बघूयात प्राणायाम काय आहे. भ्रामरी प्राणायाम. आता सांगितल्याप्रमाणे भ्रमर ज्याप्रमाणे गुंजन करतं, बरोबर आहे, त्याचप्रमाणे या प्राणायामामध्ये आपल्याला गुंजन करायचं असते. जसं की आता बघा, आपल्या विविध अवयवाला आपण ताणून, खेचून, बरोबर आहे, जोर काढून किंवा पीळ देऊन, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं, इकडे झुकून, तिकडे झुकून, पुढे झुकून, मागे झुकून, असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण व्यायाम देतो. बरोबर आहे. परंतु मग मेंदूला व्यायाम कसा द्यायचा, त्याला कसा व्यायाम देता येईल? आता आपल्या मेंदूला तर खेचता पण येत नाही, दाबता येत नाही, पीळ देता येत नाही. मग तिथं कशा प्रकारचा व्यायाम देता येईल आपल्याला मेंदूसाठी? तर बघा, असे वेगवेगळे योगासन आहेत, अशी वेगवेगळे पोजेस आहेत, ज्या आपल्या शरीरामधले जितके स्नायू आहेत, मांसपेशी आहेत, त्या वेगवेगळ्या मांसपेशींचा विचार करण्यात आलेला आहे. आणि जवळपास सर्वच मांसपेशी कव्हर होतील अशी योगासनं आपल्या योगामध्ये आहेत. बरोबर आहे. ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी लक्षात येतं. बघा, त्रिकोणासनामध्ये वेगवेगळ्याच मांसपेशीवर ताण पडतो, भुजंगासनामध्ये वेगळ्याच, परत उष्ट्रासनामध्ये वेगळ्याच, म्हणजे अशी भरपूर आसनं आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक स्नायूंचा, प्रत्येक मांसपेशींचा विचार केलेला आहे. असं कुठलं ना कुठलं आसन असतंच ज्याच्यामध्ये की त्या मांसपेशीला टार्गेट करणारं असतं. बरोबर आहे. परंतु मेंदूला कसं टार्गेट करायचं आपल्या, त्याला कसा व्यायाम द्यायचा, तर त्यावेळी आपल्या ऋषी मुनींनी विचार केलेला आहे. बघा, योग हा सध्याचा आपला आत्ताचा आहे का? नाही. बरोबर आहे. 5000 वर्षापूर्वीपासून योगाची परंपरा आपल्या इथं चालत आलेली आहे. महर्षी पतंजली असतील, बरोबर आहे, स्वात्माराम योगी असतील, हे अलीकडचे झाले, स्वात्माराम योगी, बरोबर आहे. तसेच नाथ संप्रदायातील असतील, गोरक्षनाथ असतील, अशा यांनी वेगवेगळी आसनं वगैरे सांगितलेली आहे. परंतु पतंजली ऋषींनी आसनं तितकी सांगितलेली नाही. परंतु म्हणजेच हा अभ्यास जुना आहे. त्यावेळी त्या ऋषीमुनींनी तिथं विचार केलेला आहे. प्रत्येक मांसपेशीला
कशा पद्धतीने आपल्याला व्यायाम देता येईल ते तिथं दाखवलेलं आहे. बघा, त्यावेळी शरीरशास्त्राचा अभ्यास होता का हो त्यांना? किंवा फिजिओलॉजी त्यांना शिकवलेली होती का? की बाबा ही मासपेशी इथं असते, ही इथं असते, ही अशी असते, ही तशी असते, ही इथं असते. त्यांना माहीत नव्हतं त्यावेळी. परंतु मग कसं शिकवलेलं असेल त्यांनी? कसा विचार केलेला असेल? बरोबर आहे. तर मग मेंदूसाठी कसा व्यायाम देता येईल? त्यावेळी विचार करताना कंपनाद्वारे, जसं की आपलं मोबाईल व्हायब्रेशन करतं आणि व्हायब्रेशन केल्यास, आता समजा आपला मोबाईल टेबलवर ठेवलेला आहे आणि तो व्हायब्रेशन करतोय. व्हायब्रेशन करताना फक्त मोबाईलच व्हायब्रेशन करतो का नाही, तर तो टेबल सुद्धा व्हायब्रेट होतो बघा. म्हणजे त्याची कंपनं जे आहेत त्या टेबलाला सुद्धा मिळतात. आता आपला मोबाईल खुर्चीवरती आहे, व्हायब्रेट होतोय, मग ती कंपनं जी आहेत त्या खुर्चीला सुद्धा मिळतात. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण भ्रामरी प्राणायामामध्ये गुंजन करतो, ती जी कंपनं आहेत, अनुभव करून बघा, ती जी कंपनं आहेत ती आपल्या मेंदूला सुद्धा मिळतात. म्हणजेच कंपनाद्वारे, ध्वनीद्वारे आपल्या मेंदूला व्यायाम देण्याचा एक प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. बरोबर आहे. तिथं थांबलेलं नाही त्यांनी की मेंदूला कसा व्यायाम द्यायचा, तर कंपनाद्वारे देता येऊ शकतो. आणि त्याचा फायदा असा होतो की मेंदूतील रक्तप्रवाह चांगला होतो. आता आपण बरेच आसनं बघितली, ज्या ज्या भागावरती ताण पडतो त्या ठिकाणी काय म्हणतो की आपला त्या भागामध्ये रक्तप्रवाह चांगला होतो. बरोबर आहे. तसंच मग त्या कंपनामुळे आपल्या मेंदूतील रक्तप्रवाह सुद्धा उत्तम अशा रीतीनं होतो, जेणेकरून त्याचा फायदा बऱ्याच विकारामध्ये आपल्याला सांगता येतो. तर स्मरणशक्ती असेल, एकाग्रता असेल, किंवा चक्कर येणं असेल, किंवा उच्च रक्तदाब असेल, अशा बऱ्याच विकारामध्ये, किंवा मानसिक विकार, बघा, शारीरिक विकार आणि मानसिक विकार दोन प्रकार आहेत विकारांचे. शारीरिक म्हणजे शरीराला झालेले विकार, म्हणजेच कोणते कोणते आहेत तो? सर्दी आहे, ताप आहे, खोकला आहे, दमा आहे, पाय दुखणं आहे, गुडघा दुखणं आहे. हे कशाला झालेले आहेत? आपल्या शरीराला झाले. बरोबर आहे. मग याचा दवाखाना वेगळा असतो. बरोबर आहे. फिजिओलॉजी, त्या डॉक्टरकडे आपण जातो. परंतु मनाला सुद्धा तसेच विकार होतात वेगवेगळे, जसे की डिप्रेशन आहे, तणाव आहे. बरोबर आहे. किंवा काही लोकांना वेगवेगळेच विकार असतात. उदासीनता आहे, सारखं उदासीन राहणे. बरोबर आहे. किंवा वाईट विचार मनात येणे, सारखं विचारांचा गोंधळ मनामध्ये चालू असतो, वाईट विचार येत असतात, नको नको ते विचार येत असतात. आपल्याला त्या विचाराची गरज सुद्धा नसते तरी सुद्धा ते येत असतात. आपण अडवायला गेलो तरी सुद्धा येतात असतात. बरोबर आहे. म्हणजेच ओसीडी नावाचा एक प्रकार आहे, वारंवार हात धुणे. बरोबर आहे. असे वेगवेगळे प्रकार. सिझोफ्रेनिया आहे, कानामध्ये वेगवेगळे आवाज ऐकू येणे. म्हणजेच मनाला सुद्धा वेगवेगळे विकार होतात. त्यासाठी वेगळा दवाखाना म्हणजेच मेंटल हॉस्पिटल असतात. बरोबर आहे. मग शरीरावर परिणाम करण्यासाठी आपल्याकडे प्राणायाम आहेत, योगासनं आहेत. बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपल्या मनावर सुद्धा परिणाम करणारं योगामध्ये आहे, तर ते आहे भ्रामरी. बरोबर आहे. फिजिकली जर मेंटल आपलं म्हणजे मेंदू आपला स्वस्थ असेल, तर मेंटली सुद्धा आपला मेंदू स्वस्थ राहणार. बरोबर आहे. तर मग भ्रामरीचे आणखीन काय फायदा सांगता येईल, तर मानसिक विकारांमध्ये उदासीनता असतील, डिप्रेशन असेल, अशा वेगवेगळ्या विकारामध्ये सुद्धा भ्रामरी आपल्याला तिथं लाभ करते. बरोबर आहे. तर तुम्ही कुणीतरी सांगायचं एकदम काय फायदे आपल्याला. भ्रामरी प्राणायामामुळे घशातील विकार दूर होतात, आवाज सबळ आणि मधुर होतो, नाही मज्जासंस्थेला ताण कमी होतो. भ्रामरी उज्जैनची झाले ते फायदे.
नाही संकष ब्रह्म घशाचे विकार हे ती उज्जयीची फायदे झाली. तो झाला भ्रामरी. हा झाला. भ्रामरीमुळे तणाव व मज्जासंस्थेवरील पडलेला ताण कमी होतो. क्रोध, बेचैनी, निद्रानाश, उच्च रक्तदाब आदी समस्यापासून दूर होतात समस्या. शरीर पेशी बऱ्या होण्यापासून प्रक्रियेस गती मिळते त्याच्यामुळे. रक्तपुरवठा सुरळीत होतो, स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते, मानसिक विकार दूर होतात. हम्म. ठीक आहे. आणखीन कुणी? एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, मानसिक विकारामध्ये उपयुक्त. एक्झाम्पल ओसीडी, शिझोफ्रेनिया मध्ये ह्याचा यूज होतो. नंतर ताणतणाव कमी होतो, चक्कर येण्यासारख्या विकारांमध्ये पण उपयुक्त पडतो. छान छान. असे 4-5 जरी विचार सांगितले तर आपल्याला तितकं पुरेसे आहे. आणि हे महत्वाचे आहे. स्मरणशक्ती हे येणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. स्मरणशक्ती म्हणा, परत एकाग्रता म्हणा, मानसिक विकार म्हणा, उदासीनता, म्हणजे हे मुद्दे त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर आपले प्राणायाम जे आहेत ते इथं पूर्ण होतात. कोणते कोणते प्राणायाम झाले आपले? एक आहे अनुलोम विलोम, बरोबर आहे. दुसरा शीतली, शीतकारी, बरोबर आहे. बस नाही आपल्याला, उज्जाई आणि भ्रामरी. तर कॉन्ट्रा इंडिकेशन हे भ्रामरीला कॉन्ट्रा इंडिकेशन काही आहेत का, म्हणजे करू नये अशामध्ये? करोनामध्ये काय सांगता येईल? चक्कर येणाऱ्यामध्ये करतो का असं? मला थोडं ते कन्फ्युज झालं. कारण की चक्कर येत असेल तर मग आपण डोळे झाकून करतो, मग त्याला आणखी भ्रम निर्माण होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये करू शकतो की नाही हे मला थोडस. चक्कर जे आहे, आता समजा आता चक्कर कंटिन्यू येते का आपल्याला? म्हणजे कंटिन्यू चालूच असते का? नाही, कंटिन्यू चालू नसते. आणि चक्कर येण्याच्या प्रकारामध्ये भ्रामरी प्राणायाम महत्वाचा आहे. चक्कर जे असते ते अधून मधून येत असते, उठल्यास म्हणा, बसल्यास म्हणा, मग कंटिन्यू असं येत नसते. बरोबर आहे. तर सुरुवातीला आणि आपण हे जे प्राणायाम करतो तो बसूनच करतो, बरोबर आहे. किंवा उभं राहून म्हणा पद्धतीने आपण करत नाही. समजा उभं राहून केलं पण चक्कर आली तर पडण्याचा धोका असू शकतो. परंतु ज्यावेळी आपण बसून करतो त्यावेळी चक्कर जरी सहसा भ्रामरी प्राणायामाला लगेच चक्कर येईल असा प्रकार तिथं घडत नाही. किंवा आपण पडू, आपल्याला काही धोका होऊ शकेल असं काही होत नाही. आणि चक्कर जी आहे ती सारखं कंटिन्यू नाही येत, अधून मधून कधीतरी येत असते. मेंदूला बळ मिळतं भ्रामरी प्राणायामामुळे. महिला भ्रामरी प्राणायाम करू शकतात का सर? हो, करू शकतात, सर्वजणच करू शकतात. वयस्कर करू शकतात, तरुण करू शकतात, महिला करू शकतात. सर भस्त्रिका प्राणायाम नाही का आपल्या अभ्यासक्रमामध्ये आता? नाही नाही, भस्त्रिका नाही आपल्याला. त्या दिवशी चुकून झालं होतं थोडस. अनुलोम विलोम, शीतली, शीतकारी, उज्जयी आणि भ्रामरी हे तुमच्यासाठी आहेत, तुमच्या अभ्यासक्रमाचे. पुढे बघूयात, वेळ थोडा आहे. क्रिया आहे, षटक्रिया, बरोबर आहे. षटकर्म. षटकर्म का म्हणलेलं आहे? षटकर्म त्यामध्ये 6 कर्मांचा समावेश आहे, म्हणून ते षटकर्म. बरोबर. षटकर्म, षट म्हणजे 6, कर्म म्हणजे काम, कार्य. 6 प्रकारची कर्म
ज्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्याला म्हणलेलं आहे षटकर्म. आणि क्रमाचं किंवा षटक्रियांचं लक्ष्य काय आहे तर उद्दिष्ट काय आहे मुख्य? षटक्रिया काय करतात शरीरामध्ये? शरीर शुद्धी होण्यासाठी करतात. बरोबर आहे, शरीराचं शोधन. तर शरीराचं शोधन करतात. शरीराचा सूक्ष्म मल दूर करतात. सूक्ष्म काय म्हणलं? सूक्ष्म मल दूर करतात. मल, ठीक आहे. शोधन म्हणजे मल दूर करणे, बरोबर आहे. शोधन करण्याचं काय नाही, त्या षटक्रिया करतात. मग त्या कोणकोणत्या आहेत तो माहित आहे का तुम्हाला? धोती, बस्ती, नेती, त्राटक, नवली, कपालभाती. ठीक आहे. आणखी तुम्ही सांगा. सांगता येईल आणखीन कोणी सूत्रानुसार? सूत्र माहित आहे का कुणाला? मी सांगतो बघा, वेळ कमी आहे. दौतीर बस्ती तथा नेती, त्राटकं नवली तथा कपालभातीश्चेतानि षटकर्माणि प्रचक्षते. हे आपलं सूत्र आहे. तसेच मग कोणकोणते आहेत बघा, त्याच्यामध्ये काय सांगता येईल? दौती आहे, बस्ती आहे, नेती आहे, त्राटक आहे, नवली आणि कपालभाती. याप्रमाणे 6 प्रकारचे कर्म आपल्याला सांगितलेले आहेत. मग त्याच्यातील लक्षात असू द्या 6 कर्म षटकर्म, कारण परीक्षेच्या वेळेस तुम्हाला विचारले जाऊ शकतात षटकर्म किती किंवा कोणते, बरोबर आहे. किंवा त्यांचा क्रम काय आहे मधूनच सांगायचं नाही, बरोबर आहे. ते डायरेक्ट त्राटक सांगितलं, नवली सांगितलं असं नाही. तर दौतीपासून सुरुवात म्हणजेच क्रम काय आहे, काय काय विचारलं जाऊ शकतं, सूत्र काय आहे, बरोबर आहे. नंतर क्रम काय आहे किंवा कोणकोणते आहेत, हे सगळं आपल्याला तिथं लक्षात घ्यायचं. तर पुढे बघूया मग आपल्या अभ्यासक्रमाला कोणत्या क्रिया आहेत. बघा, एक आहे जलनीती, दुसरा आहे वमनदौती आणि तिसरा आहे त्राटक. या 3 प्रकारच्या आपल्याला क्रिया आहेत. त्यातली आहे एक जलनीती. जलनीती नीतीचे 2 प्रकार, नीतीचे 2 प्रकार पडतात. एक आहे सूत्रनीती आणि दुसरी आहे जलनीती. त्यातील म्यूट केलं तर बरं होईल, कोणाचा तरी ऑन आहे बघा, आवाज येतोय. एक आहे जलनीती आणि दुसरी आहे सूत्रनीती. 2 प्रकारच्या नीती सांगण्यात आलेल्या. तर त्यातील जलनीती ही आपल्यासाठी आहे. बघूया ती. तर जलनीती करण्यासाठी एक पात्र असणं गरजेचं आहे. त्यालाच नीती पात्र असं सुद्धा म्हणतात. हे बघा, जलनीतीचं पात्र आहे, बरोबर आहे. एक तांब्यासारखाच आकार आहे, फक्त पुढे एक तोटी असते, जेणेकरून आपण नाकामध्ये व्यवस्थित पाणी जाईल असं त्यामध्ये विचार केलेला असतो. मग जलनीती कशी करायची बघूया. पाणी स्वच्छ असावं जलनीती करण्यासाठी, बरोबर आहे. आणि उकडू आसनामध्ये बसून घ्यायचे आपल्याला. बघा कसं आहे उकडू आसन. उकडू आसनामध्ये बसून घ्यायचं. त्यानंतर आपण बाहेर केलं तर खाली पात्र ठेवायची गरज नाही, म्हणजे वरून येणारं पाणी खाली पडतं. परंतु आपण मध्ये करत असल्यामुळं एक पात्र घेऊया, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट आहे जलनेती पात्र. एक आणखीन काय लागतं, पाणी. मग ते पाणी कसं असावं, थंड असावं का गरम असावं? कोमट पाणी. बरोबर आहे, थंडही असू नये आणि गरमही असू नये. तर कसं असावं, गुणगुण म्हणजे कोमट पाणी असावं.
बरोबर आहे. मग ते पाणी गरम आहे का थंड आहे, कसं अभ्यास करायचा आपण त्याचा, कसं जाणून घ्यायचं, असं बघायचं का, कसं बघायचं नेमकं, हातच्या स्किनवर टाकायचं, हाताच्या मागच्या काय म्हणलं. स्किनवर टाकायचं सर, म्हणजे म्हणजे समोरच्या नाही, मागच्या रिजन. कसं बघा, ही जी त्वचा असते ती रफ असते, बरोबर आहे, तितकी कोमल नाही, आणि हिला थोडस गरम असलं तरी त्या त्वचेला काय होत नाही. आणि इकडं जी जाणवणार आहे, आपण बाळाला जेव्हा दूध पाजतो बघा, बरोबर आहे, गरम केलेलं दूध आपण घेतलंय, परंतु पाजताना आपण चेक करून बघतो लय गरम आहे का बरोबर आहे. तर ते कसं चेक करून बघतो, तिथं टाकून बघतो, बरोबर आहे. मग आपल्याला जर वाटलं की आता नॉर्मल झालेलं आहे, मग आपण बाळाला पाजतो. त्याचप्रमाणे जलनेती करताना हे पाणी आपल्याला तपासून घ्यायचं आहे, जास्त गरम तर नाही, तर इथं टाकून आपल्याला ते तपासून बघू शकतो आपण की बाबा जास्त गरम तर नाही, बरोबर आहे. मग काय काय झाल्या गोष्टी, जलनेती पात्र, पाणी पाणी कसं असावं, शुद्ध असावं, बरोबर आहे. किंवा शुद्ध नसेल तर पाणी जे आहे ते उकळून घ्यायचं अगोदर, उकळून थंड करून घ्यायचं, बरोबर आहे, म्हणजे ते पाणी निर्जंतुक होईल. मग त्या पाण्यामध्ये थोडस सेंदव मीठ, म्हणजे जवळपास 1 लिटरचा अर्धा ते पाऊण लिटर पर्यंत पाण्याचा तांब्या आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये साधारणतः आपण चहापत्ती जशी टाकतो छोट्या चमच्याने, तसं थोडस सैंधव मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे. सैंधव मीठ जर उपलब्ध नसेल तर आपलं घरचं मीठ असेल तर ते पण कमी प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर उकडू आसनामध्ये बसल्याच्या नंतर मान जी आहे थोडीशी वाकडी करून घ्यायची आहे, बरोबर आहे. सरळ असली तर पाणी कसं जाईल व मध्ये, जाणार नाही, म्हणून थोडीशी मान आपल्याला वाकडी करून घ्यायची आहे. त्यानंतर आता बघा हे पाणी कसं येतंय, बरोबर आहे. मग ही तोटी आपल्या नाकाला लावून घ्यायच्या. त्यानंतर तांब्या थोडासा वर करायचा, म्हणजे पाणी बाहेर यायला लागतं, म्हणजेच आपल्या नाकाद्वारे आपल्या सायनस मध्ये ते फिरतं. बघूयात कसं होतंय. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने थांबूयात. जलनेती झाल्यास लगेच षटकर्मामधली कोणती क्रिया आपल्याला करायची आहे, तर ती आहे कपालभाती. आपण उभं राहून सुद्धा करायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या नाकात राहिलेलं उरलं सुरलं पाणी निघून जातं. कसं, तर अशा पद्धतीने आपल्याला जलनेतीचा अभ्यास करून घ्यायचा. तर ती माहिती झाली आपल्याला. तर सर्वप्रथम उकडू आसनामध्ये बसून घ्यायचा आहे, आणि जलनेती करताना श्वास जो आहे तो नाकाने घ्यायचा नाही, तर तो कशाने घ्यायचा आहे, तोंडावाटे. नाकाने घेतला तर पाणी आत जाण्याची शक्यता असते, बरोबर आहे. मग जलनेतीच्या फायद्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल.
सांगू शकेल कोणी? श्वसन संस्थेचे आजार होत नाहीत, कारण जलनीती केल्यामुळे आपली श्वसन संस्था शुद्ध होते. ठीक आहे. परत ह्याच्या विविध प्रकारचे हे आहेत, अलर्जी, सर्दी म्हणजे नाकाच्या किंवा घशात त्या व्याधी दूर होतात. ठीक आहे. म्हणजे नासिका मार्गाचं शोधन करणारी जलनीती. आपण षटकर्मामध्ये पाहतानाच म्हणले की ह्या शोधन क्रिया आहेत. ही जी जलनीती आहे तिने कशाचं शोधन करते? तर नासिका मार्गाचं शोधन करते. नासिका मार्ग कसा आहे? बरोबर आहे. अप्पर वर का नाही, लोअर नाही. नासिका मार्गामध्ये सायनस असतात इथे, बरोबर आहे. तर हे सायनस सुद्धा दूर निघतात. बघूया अशा पद्धतीनं सायनस म्हणा, आपलं जलनीतीचे जे पाणी आहे हे अशा पद्धतीनं फिरतं आपल्या नाकामध्ये, बरोबर आहे. आणि सायनस मध्ये जर म्युकस असेल, बरोबर आहे, तर म्हणजे थोडक्यात बघा, आपण फरशी घाण झालेली आहे, धुवून काढली तर कशी होते? स्वच्छ होते. तसंच आपण वॉश करून घेतोय, सायनसेस नसल्स जे आहे वॉश करून घेतोय, म्हणजेच तिथलं काय झालं? शोधून झालं, शुद्धी झाली, तिथली घाण जी आहे ती निघून गेली. म्हणजेच नासिका मार्गाचं शोधन होतं. आणि ज्यांना श्वास घेण्याचा त्रास आहे किंवा सायनसचा त्रास आहे, वारंवार शिंका येणं आहे, बरोबर आहे, अशा लोकांना सुद्धा तिथं गरजेचं ठरतं. आणि म्युकोस जो आहे, अतिरिक्त कफ जो आहे आपल्या सायनसस मध्ये असेल किंवा नाकामध्ये असेल, तो अतिरिक्त कफ सुद्धा निघून जातो. वारंवार सर्दी होणं अशा विकारामध्ये सुद्धा जलनीती आपल्याला तिथं लाभ करते. पाच फायदे सांगा कुणीतरी सलग जलनीतीचे. सांगता येईल? नासिका मार्गाची शुद्धी होते, अतिरिक्त कफ जातो, सतत होणाऱ्या सर्दीमध्ये उपयुक्त आहे, सायनसला झालेले इन्फेक्शन कमी होतं, आणि झालं सर. बरोबर आहे, छान. किंवा नाकामध्ये मास वाढलेला असेल किंवा नाकामध्ये सूज असेल, अशा गोष्टी सुद्धा तिथं कमी होतात, बरोबर. करायचं नाही सांगता येईल का? जलनीती कोणी करायची नाही? अर्धशिशी म्हणजे अर्ध डोकं, ज्यांचं अर्ध डोकं दुखतं अशा लोकांनी जलनीती करू नये. इतर लोकांनी केलं तर चालेल, पण सावधानीपूर्वक मार्गदर्शकाच्या खाली आपल्याला शिकून घ्यायचं आहे. एकदा शिकल्याच्या नंतर मग आपण स्वतः जरी केलं तरी चालतं. पुढे बघूया. किंवा कृती कोणी सांगेल का हो? कृती कशी आहे जलनीतीची? लवकर लवकर सांगायची, वेळ झालेली आहे. कुकुटासनात कुकुडुकू आसनात बसावे, त्यानंतर नेत्रामध्ये अनुष्ण जल प्लस थोडेसे सेंधव घ्यावे, त्यानंतर नेतिपात्र लेफ्ट हँड डाव्या हातात घ्यावे आणि डाव्या नाकपुडीमध्ये नेतिपात्र व्यवस्थित पकडावे, ते डोके असं उजव्या साईडला झुकलेले असावे, त्यानंतर हळूहळू सोडावे,
नेती पात्र घ्यावे म्हणजे ते पाणी, आणि दुसऱ्या नाकातून ते पाणी, आणि त्यावेळी तोंडाने श्वास घ्यावा. खाली एक पात्र असावे नेती नेती करत असताना, त्या पात्रामध्ये तीच प्रक्रिया उजव्या नाकाने करावी. त्यानंतर लगेच उठून उभा टाकून कपालभाती करावी. त्यामुळे नाकात जर काही पाणी राहिले असेल नासिका मार्गामध्ये तर ते निघून जाईल. आणि अशाच पद्धतीने आपल्याला परीक्षकासमोर सुद्धा सांगायचं. जसं आपल्याला जमेल. सुरुवात कुठून होते, घाबरून जायचं नाही. बघा, कोणतंही आसन असेल किंवा प्राणायाम असेल किंवा क्रिया असेल, काही असेल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्यामध्ये काय काय घडतं ते टप्प्याटप्प्यामध्ये सांगत जायचं. सुरुवातीला काय झालं, उकडू आसनामध्ये बसलो, बरोबर आहे, जलनेती पात्रामध्ये जल घेतलंय, असं सुरुवातीपासून शेवटपर्यंत विश्लेषण करायचं असतं. आसन असो, प्राणायाम असो किंवा क्रिया असो, काही असो, बरोबर आहे. तेच पुढची क्रिया आहे वमनधौती. दमासारखं विकार मध्ये करू नाही ना शकणार. त्यामध्ये पुन्हा आधी दमा किंवा मग फुफ्फुसाचे आजार कोणते पण असले तर करू नाही ना शकणार. त्याच्यात का करू शकतो? करू शकतो, त्याच्यामध्ये पण करू शकतो. आपलं अप्पर रेस्पिरेटरी सिस्टम जे आहे त्याच्यावरती जलनेती क्रिया करते. खाली त्याचा काही परिणाम होत नाही. आणि पाणी गुणगुण असावं, थंड पाणी असू नये, एवढी दक्षता घ्यायची. थंड पाण्याने घेतलं तर सर्दी जास्त होऊ शकते, बरोबर आहे. नाक उलट ब्लॉक होऊ शकतात नाकामध्ये, म्हणजे बंद होऊ शकतं. पाणी मात्र गुणगुण असावं हे लक्ष द्यायचं आहे. आणि सेंधव मीठ टाकलेलं असावं हे एक लक्ष द्यायचं आहे, महत्वाचं, बरोबर आहे. वगैरे विकार असणाऱ्यांनी केलं तरी चालतं, कारण दम्याचा विकार जो आहे फुफ्फुसामध्ये आहे, बरोबर आहे, म्हणजे लोअर रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये व्यक्ती नाही ना करू शकत सर. एकच कॉन्ट्रा इंडिकेशन आहे का ह्याचं? एक जरी सांगितलं तरी चालेल. त्याच्यामध्ये मायग्रेन असणाऱ्या लोकांनी जरी केलं तर थोडा त्रास त्यांचा जास्त होऊ शकतो. अनुलोम विलोम मध्ये पण हे सांगता येतं, मायग्रेन असणाऱ्या लोकांनी करू नये, कारण एका नाकावाटे श्वास घेतो आपण, त्याच्यामुळे थोडासा त्रास जास्त होऊ शकतो. पुढे बघूयात वमनधौती. ज्याप्रमाणे नाकाची सफाई आपण जलनेतीने केली, त्याचप्रमाणे अन्ननलिका असेल किंवा जठर असेल, पोटाची सफाई म्हणा, थोडक्यात पोटाची सफाई आपल्याला कशाने करायची आहे? वमनधौतीने. धौतीचे किती प्रकार आहेत तो माहित आहे का कुणाला? धौतीचे प्रकार किती आहे सांगता येतील? धौतीचे एकूण प्रकार 12 आहेत. हे घेरंड संहितेमध्ये सांगितलेले आहेत बरं का, प्रकार हठयोग प्रदीपिकेमध्ये नाहीत. तर एकूण प्रकार 12. त्यातील आता जो आपण जी धोती पाहतोय त्याचे प्रकार 3. त्याला हृदय धोती असं सुद्धा म्हणतात. मग त्या हृदय धोतीचे किती प्रकार? 3 प्रकार. एक आहे वमनधौती, दुसरी आहे दंडधौती आणि तिसरी आहे वस्त्रधौती. हे 3 प्रकार या धौतीचे प्रकार. एकूण प्रकार 12. त्यातील हृदय धौतीचे 3 प्रकार. त्याच्यामध्ये आपल्याला करायची कोणती? वमनधौती, बरोबर आहे. वमनधौती म्हणजे थोडक्यात काय? पाणी पिऊन आपल्याला कोकून बाहेर काढायचं असतं. आणि दंडधौती म्हणजे काय? एक नळी असते, रबरी नळी, पाणी प्यायचं आहे, पण वमनधौतीमध्ये आपण बोटाने हे करून पाणी काढतो. दंडधौतीमध्ये ती नळी आपल्या पोटापर्यंत जाते, जठरापर्यंत ती नळी घ्यायची असते, बरोबर आहे. त्याच्या वाटी ते पाणी निघून जातं. आणि वस्त्रधौतीमध्ये म्हणजे काय? वस्त्र गिळायचं असतं. 4 बोट रुंद आणि 15 फुटापर्यंत लांब असं वस्त्र असतं, ते गिळायचं असतं आणि परत
बाहेर काढायचं असतं. हे झाले मुख्य 3 प्रकार. त्यातील एक प्रकार आपल्याला बघायचा आपल्या अभ्यासक्रमाला आहे तो वमनध्रुवती. मग वमनध्रुवतीसाठी काय काय लागतं? जसे की जलनेतीसाठी पात्र लागलं, पाणी लागलं. त्याचप्रमाणे वमनध्रुवतीसाठी सुद्धा पाणी लागतं. निर्जंतुक केलेलं असावं पाणी आणि हे पाणी कसं असावं? थंड पण असू नये, गरम पण असू नये, गुणगुण असावं, कोमट असावं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सैंधव मीठ टाकायचं आहे आणि अकंठ असं पिऊन घ्यायचं आहे. अकंठ म्हणजे इथपर्यंत एक एक ग्लास आणि त्याच्यामध्ये सुद्धा उकडू आसनामध्ये बसून घ्यायचं आहे. उकडू आसनामध्ये बसूनच आपल्याला पोट भरून पाणी प्यायचं आहे, अखंड पाणी प्यायचं आहे. बरोबर आहे. मग हे पाणी पिल्यानंतर लगेचच काही जण रोजच त्यांना सवय असते की बोट घालून पाणी पाडतात, परंतु रोजची सवय बंद करायची आहे. रोज सवय तशी ठेवायची नाही. बरोबर आहे. मग उकडू आसनामध्ये बसलो, अखंड पाणी पिलं, एक एक ग्लास आणि प्यायचा आहे. बरोबर आहे. लगेच आणि 2 बोटाचा वापर करून जिभेवर थोडंसं घर्षण केलं की ते पाणी परत बाहेर यायला सुरुवात होते. बरोबर आहे. ही झाली आपली वमनध्रुवतीची क्रिया. मग याच्या फायद्यामध्ये आपल्याला काय काय सांगता येईल? तर पहिल्यांदाच असा फायदा आपल्याला सांगता येईल की ज्याप्रमाणे जलनेती नसिका मार्गाचं शोधन करते, त्याचप्रमाणे वमनध्रुवती ही अन्ननलिका असेल, जठर असेल, म्हणजेच पोटाची शुद्धी करून घेणारी आहे, पोटाला स्वच्छ करणारी आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे नाकातील कफ, अतिरिक्त कफ निघून जात होता आपल्या नाकामधला जलनेतीमुळं, तसंच आपल्याला वमनध्रुवतीमुळं अतिरिक्त जे पित्त आहे आपल्या जठरामध्ये साठलेलं, ते अतिरिक्त पित्त आणि अन्ननलिका असेल किंवा जठर असेल, त्यांच्या भिंतीवरती काही मल साचलेला असेल तर तो सुद्धा आपल्याला वमनध्रुवतीद्वारे काढून टाकता येतो. याच्या फायद्यामध्ये आणखीन काय सांगता येईल? तर पोटाचं शुद्धीकरण झाल्यामुळं आपल्याला त्याचा फायदा पचन व्यवस्थित होणे, म्हणजे जठराग्नी प्रदीप्त होते, पचन व्यवस्थित होतं खाल्लेल्या अन्नाचं आणि पाचक रसांचं प्रमाण हे व्यवस्थितरित्या व्हायला लागतं. बरोबर आहे. आणखीन पित्त विकारामध्ये सुद्धा वमनध्रुवती आपल्याला तिथं लाभ करताना दिसून येते. किंवा त्वचेचे विकार असतील, त्यांच्या विकारामध्ये पुन्हा त्यांचा वापर दिसून येतो. तसेच कफ विकार सुद्धा याच्याने कमी होतात. बरोबर आहे. कोणी करायचं नाही याच्यामध्ये काय सांगता येईल? तर उच्च रक्तदाब असेल किंवा पोटाचे अल्सर असेल. अल्सर मध्ये काय होतं? अतिरिक्त पित्त झाल्यामुळे जसं आपल्या तोंडामध्ये चट्टे पडतात, म्हणजे बघा तोंड आल्यास जसं होतं, बरोबर आहे, तसं ते जठरामध्ये होतं अतिरिक्त पित्त झाल्यामुळं. मग अशा वेळी मात्र तिथं करू नये. समजली वमनध्रुवती? काही अडचण असेल तर सांगा. किंवा फायदे सांगा एक जण कोणतर. जठराग्नी प्रदीप्त होते, भूक चांगली लागते, पोटाचे अवयव सक्षम बनतात, त्यामुळे अपचन, आम्लपत्त, वायू विकार नष्ट होतो. छान छान. बरोबर आहे. पोटाची शुद्धी झाली म्हणजेच त्याचं कार्य सुधारलं, थोडक्यात असं आपल्याला सांगता येईल. आणखीन कोणी सांगेल का? किंवा क्रिया सांगा कोणीतरी. दोन्हीपैकी सांगायचं. कृती सर, कुक्कुटुक आसनात बसावे, अखंड पान प्यावे, त्यानंतर जिभेवर 2 बोटाने घर्षण करावे, त्यानंतर वमन होते. मग आणि फायदे: पोटाची किंवा जठराची शुद्धी होते,
अन्ननलिकेवरील मल निघून जातो, पाचक रसांचे प्रमाण वाढते, पचनशक्ती वाढते, नंतर कफ आणि पित्त विकारांमध्ये उपयुक्त ठरतो आणि जठराग्नी प्रदीप्त होतो. छान छान. आणि बरोबर आहे. छान. उच्च रक्तदाबामध्ये आणि करू नये. आणि जर अल्सर फॉर्मेशन झालं असेल पोटामध्ये तरी पण करू नये. अशा व्यक्तींनी करू नये. छान. सर्व सांगण्यात आलं. प्रती झाली, लाभ झाले आणि कोणी करू नये हे पण बरोबर आहे. त्यामध्ये बघा, पित्तविकारी होणं महत्वाचं आहे. शोधन होणं आणि पित्तविकारी होणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. पित्ताचं शमन करण्यासाठी या उपयोगी आहे. पाचक रसाचं प्रमाण वाढतं. ही कोणते 2-4 फायदे सांगितले तरी चालतात. तर पुढची क्रिया आहे त्राटक. बरोबर आहे. त्राटक क्रिया कशी करायची? आपल्या षटकर्मातील ही क्रिया आहे. त्राटक क्रिया करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत, दिवा असेल किंवा ओमचं चित्र असेल किंवा स्वस्तिकचं चित्र असेल किंवा आपल्या इष्ट देवतेचं चित्र असलं तरी चालतं. म्हणजेच इष्ट देवता म्हणजे काय? ज्याची त्याची देवता. कोणी रामाला मानतं, कोणी शिवाला मानतं, बरोबर आहे. म्हणजे ज्याची त्याची इष्ट देवता असेल. काय काय? दिवा असेल म्हणजे ज्योत. दिवा कशासाठी लागतो? ज्योत उत्पन्न करण्यासाठी. दिवा असेल किंवा ओंकारचं चित्र असेल किंवा स्वस्तिक असेल किंवा इष्ट देवतेचं चित्र असेल, ही लागणारी वस्तू आहे. आणि ती आपण ज्या गोष्टीवरती त्राटक करणार आहोत ते आपल्यापासून कमीत कमी 3 फूट असेल, 3 फुटाच्या अंतरावरती असावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती वस्तू आपल्या डोळ्यापेक्षा उंचही असू नये किंवा डोळ्यापेक्षा खालीही असू नये. डोळ्याच्या अगदी सरळ रेषेमध्ये ती वस्तू असावी. आणि ती वस्तू आपल्या अगदी जवळही असू नये किंवा अगदी लांबही असू नये. तर जवळपास साधारणतः 2.5 ते 3 फुटापर्यंत ही वस्तू असावी. बरोबर आहे. ही झाली कृती. तर कोणत्याही एखाद्या धानात्मक आसनामध्ये बसून घ्यायचं आहे आणि एकटक डोळे न मिटता आपल्याला त्या वस्तूकडे बघायचं आहे. समजा दिव्याची ज्योत आहे, त्याच्याकडं एकटक असं बघायचं आहे. डोळे मिटायचे नाहीत. ही क्रिया कुठपर्यंत करायची? जोपर्यंत आपल्या डोळ्यामध्ये पाणी येणार नाही तोपर्यंत ही क्रिया आपण करू शकतो. मग ही क्रिया झाल्यानंतर ही क्रिया लगेचच वाढवू नये. आपण 1 मिनिटापर्यंत सुद्धा नेऊ शकतो. परंतु सुरुवातीला थोडी 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 करत आपण याचा अभ्यास वाढवू शकतो. परंतु ही क्रिया करताना डोळे मध्येच बंद करायचे नाही. हे मात्र इथं लक्ष द्यायचं आहे काटेकोरपणे. तर ही झाली आपली त्राटकाची क्रिया. मग त्राटकाच्या लाभामध्ये काय सांगता येईल? तर त्राटकामुळे ही शोधन क्रिया आहे बघा. मग ही कोणाची शुद्धी करेल हो? जसं जलनेती कोणाची शुद्धी केली? नासिका मार्गाचे शोधन केलं जलनेतीनं. वमनधौतीनं कशाचं शोधन केलं? अन्न मार्गाचं, अन्ननलिकेचं शोधन केलं. मग तसंच त्राटकानं कशाचं शोधन केलं? काय म्हणता येईल इथं? सांगता येईल? डोळ्याचं शोधन म्हणजे दृष्टीच. डोळ्याचं. बरोबर आहे. डोळ्यामधून आपण ही क्रिया कुठपर्यंत करतो? जोपर्यंत आपल्या डोळ्यातून पाणी येणार नाही तोपर्यंत. बरोबर आहे. म्हणजेच नेत्राचं, डोळ्यांचं शुद्धीकरण करणारी ही क्रिया आहे. म्हणजेच थोडक्यातच डोळ्यांना हिचा फायदा होणार आहे. त्यासोबत दृष्टीविकारामध्ये सुद्धा हिचा फायदा दिसून येईल. आणि त्याच्या पुढे काय सांगता येईल? एकाग्रता. एकाग्रतेमध्ये सुद्धा याचा फायदा दिसून येतो. त्याचसोबत स्मरणशक्ती सुद्धा सुधारते. एकाग्रता वाढली म्हणजेच स्मरणशक्ती वाढणार आहे तिथं. आणखीन काय सांगता येईल?
धारणा, ध्यान आणि समाधी ह्या ज्या क्रिया आहेत मोठ्या मोठ्या, ध्यानामध्ये प्रवेश करण्यासाठी सुद्धा ही क्रिया आपल्याला मदत करणारी आहे. बरोबर आहे. ज्यावेळी आपण जास्त वेळ त्राटक करतो असं, तर त्राटकाच्या नंतर ज्यावेळी डोळे बंद करू त्यावेळी ज्यावरती आपण त्राटक करतो जी ज्योत आहे ती ज्योत आपल्याला इथं मध्ये दिसायला लागते. म्हणजे इतका त्राटक होईल तितकी ज्योती इथं आपल्याला दिसत असते. म्हणजेच धारणा करायला सोपी आहे. धारणा ध्यान म्हणजे ध्यानामध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्वक्रिया म्हणून सुद्धा आपण त्राटकाला ओळखू शकतो. कोणी करायची नाही सांगता येईल का? नेत्रविकार असणाऱ्यांनी करायची नाही डोळ्याचे आजार म्हणजे असणार. तिथं काय सांगता येईल? कोणते विकार सांगता येईल? शरीर मोतीबिंदू मोतीबिंदू काचबिंदू असेल, बिंदू असेल असे विकार, किंवा ज्यांना खूपच अंधुक त्यांच्या दिसतं. डोळ्यात नेहमीच पाणी येते. ठीक आहे, बरोबर आहे. किंवा काही जणांचे डोळे शुष्क असतात बघा, असा विकार पण एक आहे. डोळ्यातलं पाणी कमी होतं. एक विकार असा आहे की त्यांच्या डोळ्यामधलं पाणी कमी होतं, वरचेवर कमी होत जातं. म्हणजे डोळ्यांना त्रास होतो, डोळे उघड झाप करायला त्रास होते. अशा व्यक्तींनी सुद्धा हे करू नये. आणखी ज्यांना दृष्टी कमजोर झालेली आहे, ज्यांची दृष्टी कमजोर झालेली आहे, लांबचं जास्त दिसत नाही तितकं, किंवा अंधुक 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 दिसतं, अशा लोकांनी सुद्धा क्रिया टाळावी. फायदे सांगा कोणीतरी. त्राटकामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते, एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, नेत्रविकार नाहीसे होतात. ठीक आहे. आणि कोणी करू नये तर ज्यांना नेत्रविकार आहेत किंवा कमी दिसत असेल, ज्यांना मोतीबिंदू वगैरे असे डोळ्याचे आजार असतील त्यांनी करू नये. ठीक आहे. सांगा आणखी कोणी. सर कृती सांगू का सुरुवातीला? हो चालेल, सांगा. सर पहिल्यांदा कोणत्याही एका आसनात बसून घ्यावे. त्यानंतर दिवा, ओम, स्वास्तिक किंवा इष्ट देवतेचे चित्र यापैकी कोणतीही एक वस्तू घ्यावी. त्या वस्तूला आपल्यापासून 3 फूट अंतरावर समांतर उंची ठेवावे. एखाद्या साधनाद्वारे ठेवावे. त्या वस्तूकडे एकटक पाहावे. जोपर्यंत डोळ्यामध्ये पाणी येत नाही तोपर्यंत ही क्रिया चालू ठेवावी. नंतर त्याचे फायदे दृष्टीविकारामध्ये म्हणजे दृष्टीविकारामध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. आणि ध्यानामध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्वक्रिया म्हणून यूज होतो. नंतर कॉन्ट्राइंडिकेशन, नेत्रविकार म्हणजे मोतीबिंदू, कोरडे नेत्र असणे आणि दृष्टीनाश म्हणजे दृष्टी कमी झालेली असणे किंवा दृष्टीनाश असणे यामध्ये करू नये शक्यतो. छान छान. तर आपल्या षटक्रियामधील या तिन्ही क्रिया आपल्या अभ्यासक्रमाला असणाऱ्या आज पूर्ण होतात. तर पुढील भाग जो आहे उद्याच्या तासामध्ये बघूयात. वेळ झालेली आहे, थांबूयात. हरि ओम, नमस्कार.